तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? सॉरी. अहो, बायको म्हणून तुम्हाला मुलगी कशी हवी? तेजस, आपल्याला तोरगेंच्या घरी काहीतरी कळवायला. कळवून टाका. काय कळवून टाकू? हेच की वृंदाला मी प्राची समजलो आणि त्या प्राची नावाच्या मुलीशी लग्न करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. नाही, हे शक्य नाही. का शक्य नाही? किती सोपं आहे, कारण तेच खरं आहे. अरे, ते जे खरं आहे ते जर कांताला कळलं ना, तर कांता वृंदाचं जगणं नकोसं करेल. हे बघ, वृंदाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही. का? मग काय करणार आहात तुम्ही? खोटं बोलण्याचं पाप करावं लागलं तरी ते मी करेन, पण हे खरं नाही सांगणार, कारण वृंदावर मला कुठलाही ठपका नको आहे. एवढी आवडते तुम्हाला तुमची विद्यार्थिनी, मग आधीच का नाही तिची निवड केली सून म्हणून? ही मुलगी का नाही राखून ठेवलीत माझ्यासाठी? मला शाळेनंतर परत जेव्हा ती भेटली तेव्हा तिचं लग्न ऑलरेडी झालेलं होतं. डझंट मॅटर, काही फरक नाही. अच्छा, म्हणजे मला वृंदाला डोक्यातून काढून टाकणं अशक्य आहे. वृंदा, कुठे चाललीस? प्रसाद, तेजस ज्या पद्धतीने प्राचीशी वागलाय ते मला अजिबात आवडलेलं नाही. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये वृंदा. मी तुला असं विचारलं की तू कुठे चाललीस? तेजसला जाब विचारायला. वृंदा, तुला माहितीये ना, नाण्याची आपली बाजू खोटी आहे. मग तू काय जाब विचारणार त्याला? हे बघ प्रसाद, बाकी कोणाचा विश्वास असो नसो, माझा प्राचीवर पूर्ण विश्वास आहे. ते सगळं ठीक आहे, पण तू विचारणार काय त्याला? परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल वृंदा. आधी होकार दिल्यानंतर आशा दाखवून नंतर वेळ मागण्याचा इनसेन्सिटिव्हपणा करण्याची काय गरज होती? एवढाच जाब विचारायला झालीये मी त्याला. वृंदा, ठीक आहे, जा तू, पण जाता जाता आई बाबांना सांगून जा, निदान आईला तरी. प्रसाद, तुलाही चांगलंच माहितीये, मी जाताना आईबाबांना सांगून गेले तर ते मला नकारच देणार आहे. पण आता मला प्राचीची ही अवस्था नाही बघत. जर मला आईबाबांनी विचारलं वृंदा कुठे गेली, तर मी काय सांगायचं? प्रसाद, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, परिस्थिती जशी आहे त्याच्यापेक्षा खराब होईल असं काहीही करणार नाहीये मी. अरे, नाडकर्णी सर मला माझ्या बाबांसारखे आहेत रे. मुळात तेजस हे असं सगळं का वागला त्याचं फक्त कारण विचारायला चाललीये मी तिकडे. खरंच प्रसाद, प्लीज तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, प्लीज. आहे विश्वास माझा तुझ्यावर. जा.
दारात आलेल्या माणसाला आत बोलवायचं असतं. एवढेही सेन्सिबल नाही आहात का तुम्ही? आय एम सॉरी. या ना आत. हे बघा, आपण ना तेजसला समजावूया. वाटलं तर त्याच्यासमोर हात जोडू, पाया पडू. त्या पक्याने जर काही गोंधळ घातला असेल ना, तर त्याला सरळ पोलिसात देऊया किंवा त्याला जीवे मारूया. पण काही झालं तरी तेजस आणि प्राचीचं लग्न मोडता कामा नये हो. सदानंदराव, एवढ्यासाठी मला हे हॉटेल नको होतं. तुम्हाला सांगते, हा दिवस मला बघायचा नव्हता या हॉटेल. ते म्हणजे हॉटेल. मी आल्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही आणि हॉटेलला शिव्या घालायची तर अजिबातच गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बहिणीपेक्षा ते हॉटेल माझ्यासाठी महत्वाचं नाही. प्रसाद, मी काय म्हणते, आपण तेजसला फोन करूया का आणि त्याच्याकडे जाऊ आणि त्याला समजावून या लग्नासाठी तयार करूया, नाही का? आई, तू जरा शांत हो. वृंदा हेच करण्यासाठी तेजसकडे गेली. काय? हो. अरे, काहीही न सांगता तिने स्वतः निर्णय घेतला. आम्हाला काही न विचारता ही गेली. मला सांगितलं ना तिने. अरे पण हे घरातले जे काही वडीलधारे तुला दिसत आहेत ते अजून फोटोत नाही ना लागले भिंतीवर. अरे काय मूर्खपणा या पोरीचा. मी इथे का आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, पण तो तुमच्याचकडे राहू द्या. कारण मी जे बोलणार आहे ते बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. बोलू मी? प्लीज. तुम्ही वारंवार प्राचीला भेटायला आमच्या घरी आलात. दिवाळीला तिला साडीही दिली, तिला होकार कळवला. पण मग नंतर मात्र प्राचीने जेव्हा तिची पसंती कळवली तेव्हा विचार करायला वेळ मागितला. काय काय अर्थ आहे याचा? तुमच्या ह्या वागण्यामुळे प्राचीला किती त्रास होईल याचा एकदा तरी विचार केला? तिच्या घरच्यांना काय वाटेल याचं थोडं तरी भान ठेवलं तुम्ही? नाही, माफ करा, पण तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देते की तुम्ही आता भारतात आहात, परदेशात नाही. आणि इथे लग्न म्हणजे गंमत किंवा खेळ वगैरे नसतं. इथे लग्न खूप सिरियसली घेतलं जातं. आणि एका मुलीसाठी हे किती सेन्सिटिव्ह असतं ह्याचा तर तुम्हाला अंदाजच नसतो. मुळात मला हेच कळत नाहीये की तुम्हाला जर विचार करायला वेळ हवा होता तर मग तुमचा होकार असल्यासारख्या हिंट्स का दिल्या तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागू शकता, तुमच्या मनासारखं वागू शकता, तर एक्सक्यूज मी, तो तुमचा भ्रम आहे. कारण मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल. उत्तर द्या मला की तुम्ही आमचा असा समज का करून दिला? सांगा ना, का केलं तसं? का वागला तसं प्राचीशी? मी असं काहीही केलेलं नाही. हे तुम्ही इतकं शांतपणे बोलताय? नाही म्हणजे तुम्ही जे काही केलंय ते तुम्ही केलंच नाही असं जर म्हणत असाल तर मग मी तरी काय करू शकते?
हे बघा, मला फक्त तुम्ही एवढंच सांगा की तुम्ही प्राचीबद्दल काय ठरवलं, आणि जर ठरवलं नसेल तर ते ठरवायला तुम्हाला किती वेळ हवाय? प्राचीबद्दल मी ठरवलंय. प्राचीशी मी लग्न करणार नाही. अहो पण का? म्हणजे असं काय झालं की एका मिनिटात तुम्ही प्राचीशी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन टाकला? हे बघा, तुम्हाला कोणी प्रेशराईज करत नाही ना? घाबरायचा प्रयत्न करताय का कोणी? तुमच्या कानावर काही खोटं नाटं नाही आलं ना? कारण अचानक तुम्ही असा निर्णय लगेच प्लीज बदलून प्लीज टाकला. जरा शांत हो. पाणी घ्या. आणि मला कशाला कोण घाबरवलं? कशासाठी माझ्यावर प्रेशर टाकणार? का? मुळात मी या गोष्टीत कुठल्याही बाबतीत घाबरत नाही. मला मृत्यूचीच भीती वाटत नाही, त्यामुळे मी कोणालाच भीत नाही. पण तुम्ही आता म्हणालात की प्राचीच्या बाबतीत कोणी मला खोटं नाटं सांगितलं नाही ना? म्हणजे तसं काही आहे का तिच्या बाबतीत? मी बोलले ना किंवा माझं तोंड दिसतं, पण कधी कधी काही निर्णय हे बुद्धिमत्तेनुसार न घेता वयोमानानुसार घ्यायचे असतात. नाही, माझी काही अगदी इतकी तक्रार नाहीये, पण तरी तिने आम्हाला विचारायला हवं होतं. एवढं सगळं रामायण घडलं तरी तुमची तिच्याबद्दल काहीही तक्रार नाहीये? अहो, कधीतरी एवढीशी तक्रार करा की तिच्या विरुद्ध. त्यानं काय होईल? त्याने तेजस आणि प्राचीचं लग्न होईल. कांता, ते होणारच आहे. कसं होईल? अहो सदानंदराव, लग्नासारख्या गोष्टी नीट हाताळाव्या लागतात की नाही? ही वृंदा जर तिथे जाऊन पक्क्याबद्दल काही बोलली आणि या तेजस मी आता नाहीच करत लग्न असं म्हणाला तर काय करणार आहोत आपण? आई, अगं आता वृंदा गेली ना त्याच्याशी बोलायला. आणि बाबा, त्याचीच भीती आहे मला. पक्क्याबद्दल काय बोलून बसली तर? प्राचीचं तसं काही नाही हे त्याला पटवून द्यायला लागेल. उगाच खरेपणा याच्या नावाखाली पक्क्याबद्दल उलट सुलट बोलली ना तर झालं कल्याण. मी वृंदाला एकटीला जाऊ देऊन चूक केली का काय असं वाटायला लागलं मला. नशीब माझं, हे मी बोलण्याआधी तूच बोललास. काही नाही प्रसाद, तुझी बायको घराण्याच्या मुळावर उठलीये. नाही, खरंच तसं काही नाहीये. पण काही लोकांना कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही ना, म्हणून म्हटलं. माझे निर्णय मी स्वतः घेतो, ते दुसऱ्यांवर अवलंबून नसतात. हो, मग तसं आहे तर का नकार देताय प्राचीला? बिकॉज आय डोंट लव्ह हर. म्हणजे थॉट मला वाटलं की तू प्राची मी प्राची आहे म्हणजे? मला तू आवडलीस वृंदा. आणि माझा गैरसमज झाला की तू प्राची आहेस, म्हणून मी लग्नाला तयार झालो. तुला माहितीये, मी तुला जेव्हा पहिल्यांदाच पाहिलं ना नाचताना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तेव्हाच. आणि मग दिवसागणिक अधिकाधिक आपल्या भेटी होत गेल्या आणि मी तुझ्या प्रेमात पडतच गेलो. तुझा प्रत्येक मूड हा वेगळा रंग आहे.
कधी तू आनंदात असतेस तर कधी गप्प, कधी उदास असतेस तर कधी खंबीर. मला तुझं सगळंच आवडत. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं इथे हसणं, सगळंच. मला तू आवडलीस. आय फेल इन लव्ह विथ यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे वृंदा. मग मला सांग, जर मी तुझ्या प्रेमात आहे तर मी प्राचीशी असं काय लग्न करू? सांग ना. या घराला कोणाचाही धाक राहिलेला नाहीये. जो तो स्वतःच्या मनाने कारभार करू लागलेला आहे आता. आई तू तुझं हे बोलणं प्लीज थांबव आता, प्लीज. वृंदाला फोन करतो आणि बोलवून पण मुळात जाऊ कशाला दिलीस तिला? अरे मी आई आहे ना प्राचीची. मी, मला काळजी नसेल माझ्या पोरीच्या लग्नाची? हे नसते उद्योग करायला सांगितलेत कोणी रे तुम्हाला? शी. आता फोन लावलाय तसे गुळमुळ गुळमुळ बोलू नको. झाप चांगली तिला आणि म्हणून ताबडतोब घरी निघून ये. प्रसाद दादा फोन का करतोयस? तिचा फोन वाजतोय आणि ती खोलीत नाहीये. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, मग आपण हॉटेलवर जायसाठी निघायचं का? नाही, आता हॉटेल बिटेल नको हा बाबा, प्लीज. अगं, किती दिवस बंद ठेवू हॉटेल? आणि जर हॉटेल बंद ठेवलं तर पैसे कसे मिळणार? अशी वृंदा गेली आहे म्हणल्यावरती धनुष्यातून बाण ऑलरेडी सुटलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे आता वाट बघण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही. मी जातो हॉटेलवर. अरे प्रसाद, माझं याच. माझ्या डोक्यावरती खूप कर्ज आहे पैशांचं. मी नाही बंद ठेवू शकत इतके दिवस हॉटेल. ती आली की मला फोन करायला सांग, मी बोलतो तिच्याशी. चल ठीक आहे. चल. सदानंदराव, आता जर का तेजसने प्राचीशी लग्न करायला नकार दिला ना, तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त वृंदा जबाबदार असणार आहे. आणि यासाठी तुम्ही तिला कडक शिक्षा करायला हवी.